नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महानिर्मिती तंत्रज्ञ 3 जाहिरात क्रमांक 4 2024 विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाहिरात क्रमांक 4 2024 तंत्रज्ञ 3 या पदाकरता आहे त्या जाहिरातीची अंतिम तारीख कोणती असणार आहे याविषयी माहिती जाणून घेऊ। त्याचप्रमाणे जाहिरातीचे स्वरूप कसे असेल याविषयी सविस्तर आपण चर्चा करू। त्याच पद्धतीने या पदांकरता शैक्षणिक अर्हता कोणती असेल, कोण कोण उमेदवार कोण कोण विद्यार्थी अर्ज करू शकतील याविषयी सुद्धा माहिती जाणून घेऊ। जसे की आपण सर्वांना माहिती आहे की महावितरणमध्ये तंत्रज्ञ विशेषतः आपण विद्युत सेवा त्याला म्हणू या पदांकरता इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन या दोन्ही ट्रेडचे उमेदवार अर्ज करू शकतात। तर महापारेषण मध्ये म्हणजे महाट्रान्सको मध्ये फक्त इलेक्ट्रिशियन ट्रेडचे उमेदवार अर्ज करू शकतात। पण महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञ 3 ही जी पदे आहेत या पदांकरता फक्त इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन या दोनच ट्रेडचे उमेदवार नाही तर तब्बल वेगवेगळ्या 14 ट्रेडमध्ये आयटीआय पासआउट झालेले उमेदवार अर्ज सादर करू शकतात। त्याचप्रमाणे काही कंडिशन मध्ये ज्या उमेदवारांचा डिप्लोमा झालेला आहे किंवा डिग्री झालेली आहे ते उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात। तर कोणते असे उमेदवार आहे ज्यांचा डिग्री डिप्लोमा झाला आहे वेगवेगळ्या शाखेमधून ते सुद्धा अर्ज करू शकतात, त्यांच्याविषयी सुद्धा माहिती जाणून घेऊ। त्याचप्रमाणे काही उमेदवारांकरता तर जे आपण 14 ट्रेड बघणार आहोत त्या ट्रेडच्या व्यतिरिक्त कोणत्याही ट्रेड मधून जरी आयटीआय झाला असेल तर ते उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात। तर ते कोण उमेदवार असणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। त्याच पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण निवड पद्धती कशी असेल याविषयी माहिती घेऊ। त्याचप्रमाणे अप्रेंटिसशिप आणि प्रकल्पग्रस्त उमेदवार या उमेदवारांकरता वेगळ्या काय तरतुदी असणार आहे किंवा त्यांचा रोल काय असणार आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊ। तसेच वयोमर्यादा, फी, अटी व सूचना, त्याचबरोबर एक्झाम पॅटर्न कसा असेल आणि इतर महत्त्वाची माहिती याविषयी ओघाओघाने व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करू। आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या चॅनलवरती विविध डिपार्टमेंटच्या विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांच्या भरत्यांविषयी महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्याचा आपण प्रयत्न करत असतो। याविषयीचे विविध GR आहेत, प्रसिद्धी पत्रक आहे, सूचना पत्रक आहे, याविषयीची माहिती या ठिकाणी आपण वेळोवेळी प्रसारित करत असतो। तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत असतो। अशाच पद्धतीची नियमित माहिती तुम्हाला जर हवी असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला जर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। त्याच पद्धतीने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, माहितीकडे वळूया। जसं की मित्रांनो आपण सर्वांना माहिती आहे की दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी लोकमत वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी म्हणजे महानिर्मिती कंपनी मार्फत अशा पद्धतीची एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली होती। पण मित्रांनो या अगोदर दिनांक 14 मार्च 2024 रोजी सुद्धा सेम अशाच पद्धतीची एक नोटिफिकेशन या जाहिरातीविषयी प्रसिद्ध करण्यात आलेली होती। पण काही कारणामुळे ही भरती लांबली आणि आता जी 10 ऑक्टोबर 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, ज्याला आपण संक्षिप्त जाहिरात म्हणू, त्या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे ती दिनांक 26/10/2024 पासून सुरू होणार आहे। त्याच पद्धतीने सविस्तर जाहिरात सुद्धा त्याच तारखेला महाजेनकोच्या ऑफिशियल वेबसाईट वरती म्हणजे www.mahajenko.in या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघून घेऊ एकूण पदे किती असणार आहे। तुम्हाला सर्वांना माहितच आहे एकूण पदे असणार आहे 800। पण या ठिकाणी एक मुद्दा समजून घ्यावा लागेल मित्रांनो की जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सामान्य उमेदवार आहात आणि तुमच्या सामाजिक आरक्षणानुसार तुम्ही एकूण 800 पदांमध्ये किंवा 800 पदांच्या संख्येमध्ये भाग घेऊ शकत असाल तर असं नाहीये मित्रांनो। तर या 800 पदांचं 3 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये किंवा 3 वेगवेगळ्या विभागामध्ये विभागणी केली जाणार आहे आणि त्यानंतर त्या प्रत्येक बाबी अंतर्गत तुमचे जे काही सामाजिक आरक्षण आहे त्यानुसार तुमच्या कॅटेगरीच्या पदांच्या संख्येचे बायफर्गेशन करण्यात येणार आहे। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ एकूण जे 800 पदे आहेत त्या 800 पदापैकी अनुसूचित जातीचे 104 पदे असणार आहेत, अनुसूचित जमातीचे 56 पदे, विमुक्त जाती अ 24 पदे, भटक्या जमाती ब 20 पदे, भटक्या जमाती क 28 पदे, भटक्या जमाती ड 16 पदे, विशेष मागास प्रवर्ग 16 पदे, इतर मागास वर्ग 152 पदे, आर्थिक दुर्बल घटक 80 पदे, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग 80 पदे आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता असणार आहे 224 पदे। अशा पद्धतीने एकूण 800 पदे असणार आहेत। पण मित्रांनो तुम्ही जर सामान्य उमेदवार असाल तर तुम्ही टोटल या 800 पदांकरता अर्ज करू शकत नाही। तर या 800 पदांपैकी 50% जागा या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी जे उमेदवार आहेत त्यांच्याकरता असणार आहे। म्हणजे 800 पैकी 400 पदे ही प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी या उमेदवारांकरता असणार आहे आणि उर्वरित 400 पदांपैकी सुद्धा काही पदे BTRI आरक्षणाअंतर्गत जे उमेदवार येतात त्या उमेदवारांकरता असणार आहे। तर हे कशा पद्धतीने असणार आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती
आपण जाणून घेऊ. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आजच्या घडीला माहिती असणे आवश्यक आहे. तुमचे डॉक्युमेंटेशन, तुमची वयोमर्यादा, आवश्यक असलेले कागदपत्रे, या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ते कोणकोणत्या बाबी आहेत त्या गोष्टी आजच्या घडीला तुम्हाला माहिती असाव्यात, जेणेकरून एखाद्या गोष्टी तुमच्याकडे कमी असेल तर आपल्याकडे वेळ आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही त्या सर्व गोष्टींची पूर्तता करू शकता. चला तर आपण आता सविस्तर माहिती घेऊ. तर या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो, आता जी जाहिरात आहे ती जाहिरात आहे जाहिरात क्रमांक 4/2024 आणि आपल्याकडे उपलब्ध आहे जाहिरात क्रमांक 4/2019. पदांचं नाव बघू शकतो तंत्रज्ञ 3 सरळ सेवा भरती. म्हणजे ही सुद्धा जाहिरात 2024 ची जाहिरात क्रमांक 4 ही जवळपास 99% याच जाहिरातीप्रमाणे असणार आहे. तर या जाहिरातीमध्ये बायफर्गेशन कशा पद्धतीने आहे, महत्वाच्या बाबी कोणकोणत्या दिलेल्या आहेत ते आपण बघून घेऊ, जेणेकरून जी 26 तारखेला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ती कशा पद्धतीने असेल हे तुमच्या लक्षात येईल. आणि एखादी त्रुटी जर तुमच्या बाबतीत असेल तर त्या त्रुटीची पूर्तता करण्याकरता आपल्याला वेळ मिळेल. तर आपण या ठिकाणी बघून घेऊ मित्रांनो. एक एक मुद्दा आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करा की कशा पद्धतीने पदे ही असणार आहेत. तर या ठिकाणी बघू शकतो एकूण पदे आहे जुन्या जाहिरातीमध्ये दिलेले 746. आताची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये एकूण पदे काय आहेत 800. या ठिकाणी आपण बघू शकतो 800 पदे. तर यापैकी एक उदाहरणाकरता घेऊ आपण की खुला प्रवर्ग. या खुल्या प्रवर्गापैकी एकूण 224 पदे नवीन जाहिरातीमध्ये दिलेली आहेत. जुन्या जाहिरातीमध्ये 2019च्या जाहिरातीमध्ये खुल्या प्रवर्गाकरता एकूण 185 पदे होती. पण मित्रांनो, आपण जी जाहिरात वर्तमानपत्रामध्ये बघत आहोत या जाहिरातीमध्ये कुठेही या 800 पदांचं डिटेल बायफर्गेशन केलेलं आपल्याला दिसून येत नाही. तर याचं म्हणजे 800 पदांचं बायफर्गेशन कसं असेल हे आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी एकूण पदे आहेत त्या पदांपैकी 3 श्रेण्यांमध्ये यांचं बायफर्गेशन करण्यात आलेलं आहे एकूण पदांचं. यापैकी आपण बघू शकतो श्रेणी एक आहे सामान्य श्रेणी, दुसरा आहे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आणि तिसरा आहे BTRI साठीचे आरक्षण. अशा 3 श्रेण्यांमध्ये एकूण पदांचं बायफर्गेशन केले जाणार आहे. तर या ठिकाणी नवीन जाहिरातीमध्ये एकूण 800 पदे इथे असेल तर त्यापैकी सामान्य, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आणि BTRI साठीचे आरक्षण अशा 3 श्रेण्यांमध्ये बायफर्गेशन केलेले असेल. आता आपण उदाहरणाकरता खुला प्रवर्ग घेत आहोत. त्या अनुषंगाने या 800 पदांपैकी जी काही पदे खुल्या प्रवर्गाची येत आहे म्हणजे 224 पदे, त्या 224 पदांचं अशा पद्धतीने 3 श्रेणीमध्ये बायफर्गेशन असेल. त्यापैकी आपण जर बघितलं जुन्या जाहिरातीमध्ये म्हणजे 2019च्या जाहिरातीमध्ये सामान्य आणि BTRI साठीचे प्रशिक्षण व्यतिरिक्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांची एकूण 50% पदे देण्यात आलेली होती. याबाबत जाहिरातीमध्ये पुढे दिलेलं आहे, आपण ते समजून घेऊ. म्हणजे तुम्ही जर सामान्य उमेदवार असाल, तुम्ही प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी नसाल किंवा BTRI साठीचे आरक्षण घेणारे उमेदवार नसाल तर तुमच्याकरता पदे हे कमी असणार आहेत. त्याचं पण पुढे बायफर्गेशन कशा पद्धतीने असेल ते बघून घेऊ. या ठिकाणी श्रेणी वाईज आता या ठिकाणी 3 श्रेण्या दिलेल्या आहेत आणि पुढे या जाहिरातीमध्ये श्रेणी वाईज आपल्याला बायफर्गेशन बघायला मिळतं. या ठिकाणी आपण बघू श्रेणी आहे सामान्य, जसं की बघितलं या ठिकाणी बघू खुल्या प्रवर्गाकरता 93 पदे, त्यांचं बायफर्गेशन सामान्याचं म्हणजे 400 पैकी एकूण सामान्य जे काही श्रेणी आहे त्या श्रेणीमध्ये 400 पैकी जे काही पर्सेंटेज येणार ते एकूण खुल्या प्रवर्गाचे पदे असणार आहे. आणि त्यापैकी महिला आरक्षण 30%, माजी सैनिक 15%, प्रकल्पग्रस्त 5%, खेळाडू 5%, भूकंपग्रस्त 2%, अनाथ व्यक्ती 1% आणि उर्वरित सर्वसाधारण उमेदवारांकरता पदे असणार आहेत. या ठिकाणी बघू शकतो खुला प्रवर्ग एकूण 93 आणि या ठिकाणी एकूण 93. अशाच पद्धतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती द, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग आणि सार्वजनिक व शैक्षणिक मागास वर्ग तसेच आर्थिक दुर्बल घटक या सर्व पदांचे अशा पद्धतीने एकूण सामान्य श्रेणीतील पदांचे बायफर्गेशन केले जाईल आणि त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने पर्सेंटेज वाईज विभागणी केल्या जाणार आहे. त्यानंतर दुसरी श्रेणी दिलेली आहे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी. ही पदे जवळपास 50%, जवळपास म्हणजे जाहिरातीमध्येच दिलेलं आहे. जुनी जी जाहिरात होती 2019 ची त्यामध्ये ही जी पदे दिलेली आहेत ही एकूण पदांच्या 50% आहेत असं पुढे आपण वाचणार आहोत. म्हणजे हे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीचे सुद्धा सेम 800 पैकी काही पदे निघणार आहेत आणि त्यांचं बायफर्गेशन सामाजिक आरक्षणानुसार अशा पद्धतीने असणार आहे. तिसरी श्रेणी आहे BTRI साठीचे आरक्षण आणि त्यांच्याकरता सुद्धा अशा पद्धतीने बायफर्गेशन असणार आहे. तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सामान्य, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आणि BTRI त्यांच्यामध्ये फरक काय आहे. जाहिरातीमध्ये आपण पुढे पुढे जाणून घेऊ की कशा पद्धतीने या तिन्ही श्रेण्यांमध्ये फरक असणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे घेणार आहोत कारण जाहिरात खूप मोठी आहे, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, पण आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे घेतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आजच्या घडीला माहिती असणे आवश्यक आहे. पुढे आपण या ठिकाणी बघू शकतो अपंग उमेदवारांकरता. तर अपंग उमेदवारांकरता 3% प्रमाणे 22 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या असून सदर 22 जागांपैकी म्हणजे एकूण 22 जागा मागच्या जाहिरातीमध्ये होत्या
अपंग उमेदवारांकरता, त्यापैकी 11 जागा सामान्य श्रेणीच्या अपंग उमेदवारांमधून तर 11 जागा प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी अपंग उमेदवारांमधून भरण्यात येतील व वरील अपंग प्रवर्गाकरता कर्णबधिर आणि एक पाय बाधित उमेदवारांकरता आरक्षित ठेवण्यात येतील. तर ज्या 22 जागा आहेत त्याच्यापैकी 11 जागा सामान्य श्रेणी, 11 जागा प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यातून घेतल्या जाणार आहे. पण बीटीआरआय साठीचे जे आरक्षण आहे त्यांच्यामधून अपंग उमेदवारांना संधी दिल्या जाणार नाही. हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर झाला. पुढे या ठिकाणी आपण बघू वेतन श्रेणीविषयी. साहजिकच ही वेतन श्रेणी तुम्ही वाचत आहात. यापेक्षा नवीन जाहिरातीमध्ये वेतन श्रेणी ही जास्त असणार आहे, कारण आपण सर्वांना माहितीच आहे नुकतेच महावितरण, महापारेषण, महानिर्मिती तिन्ही कंपनीतील कर्मचाऱ्यांना 91% एवढी पगारवाढ देण्यात आलेली आहे. तर नक्कीच ही जी वेतन श्रेणी आहे ही आपल्याला वाढून आलेली दिसेल. आता महत्वाचे मुद्दे मित्रांनो, शैक्षणिक वैधताविषयी महत्वाचे 4 मुद्दे आहे. प्रत्येक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, तो समजून घेणे तुम्ही आवश्यकता आहे. कारण तुम्हाला आता समजणं गरजेचं आहे की या महानिर्मितीच्या तंत्रज्ञ 3 पदांकरता कॉम्पिटिशन कोणत्या लेवलची आहे आणि कोण कोण या ठिकाणी अर्ज करू शकतात, म्हणजे आपल्याला सुद्धा तयारी कशा पद्धतीने करायला हवी. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण जाणून घेऊ. मुद्दा क्रमांक शैक्षणिक अहर्तेमध्ये अ दिलेला आहे की संबंधित व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा म्हणजे आयटीआय कोर्स उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र एनसीटीबीटी किंवा एमएससीबीटी सदर पदासाठी खालील व्यवसाय किंवा ट्रेड विहित करण्यात आलेले आहेत. फक्त इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन नाही, तर टोटल 14 ट्रेड आहेत. कोणकोणते ट्रेड आहे बघून घेऊ. पहिला आहे इलेक्ट्रिशियन म्हणजे वीजतंत्री, दुसरा आहे वायरमॅन म्हणजे तारतंत्री, 3 आहे मशिनिस्ट म्हणजे यंत्रकारागीर, 4 आहे फिटर म्हणजे जोडारी, 5 आहे इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स, 6वा आहे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, 7वा आहे वेल्डर म्हणजे संदाता, 8वा आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, 9 आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट, 10वा आहे बॉयलर अटेंडन्स, 11वा आहे स्विच बोर्ड अटेंडन्स, 12वा आहे स्टीम टर्बाइन ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर किंवा स्टीम टर्बाइन ऑपरेटर आणि 13वा ट्रेड आहे ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट, 14वा ट्रेड आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट. म्हणजे एकूण अशा 14 ट्रेड पैकी कोणत्याही ट्रेडमध्ये तुम्ही जर आयटीआय पास आउट झालेला असाल तर तुम्ही या पदांकरता अर्ज सादर करू शकता. या शासनमान्य आयटीआय किंवा एनसीटीबीटी किंवा एमएससीबीटी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत अशा या ठिकाणी दिलेला आहे. पुढे आपण बघून घेऊ. हे झालं आपलं सामान्य उमेदवारांकरता. सेकंड बघू बीटीआरआय करताचे. बीटीआरआय साठीच्या आरक्षणांतर्गत संबंधित व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा म्हणजे आयटीआय कोर्स उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र एनसीटीबीटी किंवा एमएससीबीटी सदर पदांसाठी 3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागणारे खालील व्यवसाय म्हणजे ज्या ट्रेडचे कालावधी ते 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची होती त्याच ट्रेडचे उमेदवार तेच विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. तर कोणकोणते ट्रेड आहेत ते या ठिकाणी बघून घेऊ. इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, दुसरा आहे बॉयलर अटेंडन्स, तिसरा आहे स्विच बोर्ड अटेंडन्स, 4 आहे सिस्टीम टर्बाइन ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर किंवा स्टीम टर्बाइन ऑपरेटर, 5 आहे ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट इलेक्ट्रिशियन म्हणजे वीजतंत्री आणि 6वा आणि शेवटचा ट्रेड आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट. म्हणजे या 6 ट्रेड पैकी कोणते ट्रेड मध्ये आयटीआय पास आउट असणे आवश्यक आहे. या शासनमान्य आयटीआय एनसीटीबीटी एमएससीबीटी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावेत. बघा पुढचा मुद्दा की बीटीआरआय उमेदवार ज्यांच्या व्यवसायाचा ट्रेड कालावधी हा 1 ते 2 वर्षाचा आहे अशा उमेदवारांना वरील प्रवर्गातून अर्ज करता येणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी. मुद्दा क्रमांक 2 सुद्धा क्लिअर झाला. पुढचा मुद्दा बघून घेऊ. बीटीआरआय साठीच्या आरक्षणांतर्गत पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे सामान्य उमेदवारांकरता. काय दिलेलं आहे की बीटीआरआय साठीच्या आरक्षणांतर्गत पात्र उमेदवार जर उपलब्ध झाले नाहीत तर सदरील रिक्त पदे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उमेदवारांमधून भरण्यात येतील. म्हणजे जर बीटीआरआयचे आरक्षणाचे जर उमेदवार मिळाले नाही तर जी रिक्त पदे राहणार आहेत ती पदे सामाजिक आणि समांतर आरक्षण विचारात घेऊन जे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आहे यांच्यामधून भरण्यात येणार आहेत. हे गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. पुढे बघून घेऊ. महत्वाचा मुद्दा आहे की पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विद्युत केंद्राकरता व सध्याच्या महानिर्मिती कंपनी मार्फत जमीन संपादित करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांपैकी म्हणजे कोण? पूर्वाश्रमीचे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ म्हणजे ज्यावेळेस एमएससीबी 1 होती त्यावेळेचे महानिर्मिती किंवा वीज निर्मिती केंद्र आणि एमएससीबी वेगळी झाल्यानंतर म्हणजे एमएससीबीचे विभाग झाल्यानंतर जर महानिर्मिती कंपनीमध्ये ज्या उमेदवारांची जमीन गेलेली आहे असे उमेदवार खालील अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका ही शैक्षणिक अर्हता जाहिरातीच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच दिनांक या ठिकाणी दिलेले आहे. ही दिनांक मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख. आपण व्हिडिओच्या मध्ये कुठेही किंवा शेवटी जाणून घेऊ की अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती असणार आहे 2024च्या जाहिरातीची.
तर अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे या तारखेला ज्या उमेदवारांची जमीन गेली आहे प्रकल्पामध्ये आणि त्यांची जर डिप्लोमा आणि डिग्री झालेली आहे, डिप्लोमा किंवा डिग्री, असे उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहेत. ठीक आहे. या उमेदवारांनी तंत्रज्ञ 3 या पदाकरता प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी या श्रेणीमधून अर्ज सादर करावेत. हे उमेदवार कशामधून अर्ज करू शकतात? प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी या श्रेणीमधून, म्हणजे ते सामान्य मधून करू शकणार नाही. तर कोणकोणत्या शाखेमधून डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे? तर याकरता इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, पॉवर अथवा समकक्ष अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हा सुद्धा मुद्दा क्लिअर झाला असेल. तथापि सदर प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी त्यांच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र व अभियांत्रिकी शाखेतील पदवी पदविका या शैक्षणिक अर्हतेची नोंद ज्या प्रकल्पांकरता जमीन संपादित करण्यात आलेली आहे. आता मुद्दा लक्षात घ्या. खापरखेडा, कोराडी किंवा इतर जे काही वीज निर्मिती केंद्र आहे त्या प्रकल्पामध्ये बऱ्याच उमेदवारांची जमीन गेलेली आहे. तर त्या उमेदवारांनी काय करायचे आहे? ज्या प्रकल्पामध्ये त्यांची जमीन गेलेली आहे त्या प्रकल्पाशी संबंधित महानिर्मिती कंपनीच्या कार्यालयात जाहिरातीच्या अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजे अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे. व नोंद केलेली खात्री करून घेणे ही सर्वस्वी प्रकल्पग्रस्त उमेदवारांची जबाबदारी राहील. जे प्रकल्पग्रस्त उमेदवार वर उल्लेख केल्याप्रमाणे जाहिरातीच्या अंतिम दिनांकापर्यंत त्यांच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांची व शैक्षणिक अर्हतेची नोंद करणार नाहीत, त्यांचा अर्ज तंत्रज्ञ 3 या पदाकरता अपात्र ठरवण्यात येईल. हा मुद्दा प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरता अत्यंत महत्वाचा आहे. जर तुमची जमीन गेली असेल, तुमच्याकडे डिग्री असेल, डिप्लोमा असेल, तर तुमच्या संबंधित म्हणजे ज्या काही प्रकल्पामध्ये तुमची जमीन गेलेली आहे त्याच्याशी संबंधित असलेलं जे डिपार्टमेंट आहे महानिर्मितीचं, त्या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे. हे महत्वाचे 4 मुद्दे होते शैक्षणिक अर्हतेविषयी. हे तुम्हाला समजलेले असतील. पुढे आपण बघून घेऊ महानिर्मिती कंपनीचे दिनांक म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख जी काही असणार आहे त्यापर्यंत 1 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करीत असलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरता आयटीआय मधील व्यवसायाची अट लागू राहणार नाही. म्हणजे जे आपण वरती 14 ट्रेड वाचलेले होते त्या ट्रेड व्यतिरिक्त इतर कोणत्याही ट्रेड मध्ये जरी आयटीआय पास आउट असेल आणि त्यांनी 1 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केले असेल ते उमेदवार सुद्धा या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात. आणि सामान्य श्रेणीकरता निर्धारित केलेले आयटीआय किंवा एनसीटीबीटी किंवा एमएससीबीटी मधील व्यवसाय किंवा ट्रेड असणे बंधनकारक आहे. म्हणजे तुम्ही जर सामान्य श्रेणीमधून अर्ज करत असाल तर तुमच्याकडे वर आपण जे वाचले होते 14 ट्रेड, त्या 14च्या 14 ट्रेड पैकी कोणता तरी ट्रेड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ओके, हे झाले शैक्षणिक अर्हतेविषयी महत्वाचे 4 आणि हा 5वा मुद्दा. पुढे जाणून घेऊ मित्रांनो वयोमर्यादेविषयी. दिनांक 8/9/2019 दिलेला आहे, म्हणजे ही जी जुनी तारीख होती जुन्या जाहिरातीची. आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत की अर्ज करण्याची शेवटची तारीख 2024 ची कोणती असणार आहे. त्या तारखेला तुमचे वय किती असणे आवश्यक आहे ते बघून घेऊ. तर अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकाला उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजे किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्षे असणार आहे. पुढे बघून घेऊ मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिलतम राहील, म्हणजे 38 + 5 म्हणजे 43 वर्षे. अपंग उमेदवारांकरता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा सरसकट 45 वर्षापर्यंत शिथिलतम आहे. माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष. प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत महाराष्ट्र शासन निर्णय आहे 3/2/2007 चा. त्यानुसार खुल्या व मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांसाठी व भूकंपग्रस्तांसाठी जास्तीत जास्त वय असणार आहे 45 वर्षे. त्याचप्रमाणे 5वा मुद्दा आहे की महानिर्मिती कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 57 वर्षे राहणार आहे. ही झाली वयोमर्यादेविषयीची म्हणजे एज लिमिट विषयीची महत्वाची माहिती. ही सुद्धा माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. या ठिकाणी बऱ्याचशा अटी दिलेल्या आहेत. काही महत्वाचे मुद्दे फक्त ते आपण बघून घेऊ. या ठिकाणी नॉन क्रिमिनल विषयी दिलेला आहे. या ठिकाणी बघू की जर तुम्ही सामाजिक आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर तुमच्याकडे ज्या कोणत्या कास्ट मधून तुम्ही अर्ज सादर करणार आहात त्या जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. सेकंड गोष्ट, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती म्हणजे एससी आणि एसटी यांना सोडून उर्वरित मागास वर्गातील सर्व जाती प्रवर्गातील म्हणजे विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती ग, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना उन्नत व प्रगत गटाचे म्हणजे क्रिमिलियरचे तत्व लागू केले आहे. म्हणजे तुमच्याकडे मित्रांनो नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. याविषयी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं. आपल्याकडे सध्या वेळ आहे. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल तर नक्की तुम्ही काढून घ्या आणि जर तुमच्याकडे असेल तर त्याची व्हॅलिडिटी संपली का हे बघून घ्या. कारण जवळपास मार्च महिन्यामध्ये व्हॅलिडिटी संपते. तुमची मागे पुढे असेल ते बघून घ्या आणि अर्ज करण्याची जे काही शेवटची तारीख असणार आहे त्या तारखेला व्हॅलिड अशी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. पुढे वाचू की त्या प्रवर्गातील उमेदवारांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे
जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले व जी काही तारीख असणार आहे अर्ज करण्याची शेवटची त्या दिवशी वैध असलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र धारण केले असले पाहिजे. हे अत्यंत महत्वाची बाब आहे. नॉन क्रिमिनल नसेल तर तुम्हाला ते बनवून घ्यायचं आहे. दुसरं महत्वाचं सर्टिफिकेट असणार आहे डोमेशियल म्हणजे महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र, ते सुद्धा तुम्हाला बनवून घ्यायचं आहे. पुढे की सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी शासनाने पारित केलेल्या मिळकतीच्या प्रमाणपत्र व तसेच इतर अटी व शर्तीच्या अनुषंगाने पात्रता ठरवण्यात येईल. ओके, पुढचा मुद्दा आहे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी विषयी. हा काही खूप महत्वाचा मुद्दा नाही आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, तुम्ही चांगला पेपर दिला, तुमचं सिलेक्शन झालं, तर तुम्हाला डिपार्टमेंट मार्फत काही कालावधी दिला जातो. डिपार्टमेंटच पत्र पाठवतो जात पडताळणी कार्यालयाला. तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात आणि त्यावेळेस तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी बनवून घ्यावी लागेल. जर तुमच्याकडे सध्या कास्ट व्हॅलिडिटी आहे तर खूपच चांगलं, जर नसेल तरी घाबरण्याचं कारण नाही, तुम्ही नंतर सुद्धा ते बनवून घेऊ शकता. पुढचा मुद्दा आहे मागासवर्गीय उमेदवाराची गुणवत्तेवर निवड झाल्यास त्याची निवड ही खुल्या प्रवर्गात झाल्याचे समजण्यात येईल. हा मुद्दा जुन्या जाहिरातीमध्ये होता, जवळपास या जाहिरातीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा मुद्दा राहील. त्यानंतर या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी दिल्या. जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल, खेळाडू असाल तर तुमचे जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स आहे, प्रमाणपत्र आहे, ते ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला वैध असलेले तुमच्याकडे हवेत याविषयीची माहिती आहे, ते सुद्धा तुम्ही जाहिरात डाउनलोड करून वाचून घेऊ शकता. समांतर आरक्षणाविषयी दिलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपण स्किप करतोय कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. जसं की आपण मगाशी म्हटलं होतं, जागांचं बायफर्केशन कशा पद्धतीने असणार आहे किंवा पदांचं बायफर्केशन कशा पद्धतीने असणार आहे, तर महानिर्मिती कंपनीमध्ये दिनांक, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या रोजीपर्यंत 1 वर्षाचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे अशा उमेदवारांना तंत्रज्ञ 3 पदभरतीत भरावयाच्या एकूण पदाच्या संख्येच्या 50% जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण 800 पदांची जाहिरात आहे, त्यापैकी 400 जागा नवीन जाहिरातीनुसार या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी करता ठेवण्यात येतील. अशा उमेदवारांची स्वतंत्र गुणवत्ता यादी बनवण्यात येईल. मात्र इतर उमेदवारांप्रमाणेच निवडीकरता लागू असलेले सर्व निकष त्यांनाही लागू असतील याची नोंद घ्यावी. यांच्याकरता वेगळ्या पद्धतीने निवड यादी किंवा गुणवत्ता यादी बनवली जाईल. ती कशा पद्धतीने असेल ते सुद्धा पुढे आपण वाचून घेऊ. त्यानंतर सेकंड मुद्दा आहे अप्रेंटिसशिप उमेदवारांकरता म्हणजे शिकाऊ उमेदवारांकरता. पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये औष्णिक विद्युत, जलविद्युत, वायू विद्युत केंद्रात अथवा महानिर्मिती कंपनीमध्ये म्हणजे महानिर्मिती कंपनी वेगळी झाल्यानंतर यशस्वीरित्या शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व एनसीटीव्हीटी उत्तीर्ण झालेले आहेत अशा प्रशिक्षणार्थी करता 10% पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी वेगळे काहीही गुण या उमेदवारांना दिले जाणार नाही, पण एकूण पदाच्या 10% म्हणजे एकूण जर 800 पदे आहेत त्या 800 पदांपैकी 80 पदे म्हणजे 10% पदे ज्या उमेदवारांची अप्रेंटिसशिप पूर्ण झालेली आहे पण विद्युत केंद्रामध्ये किंवा महानिर्मिती कंपनीमध्ये, त्याच उमेदवारांकरता 10% पदे ही राखीव ठेवण्यात आलेली आहे. त्यांच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा दिला आहे की प्रगत कुशल प्रशिक्षण म्हणजे पीएपी ट्रेनिंग व शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण म्हणजे अप्रेंटिसशिप या दोन वेगवेगळ्या संकल्पना असून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना याची नोंद घेऊन काळजीपूर्वक अर्ज भरावा. ज्यावेळेस आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध केल्या जाईल, तुम्ही घाई करू नका, आरामात फॉर्म भरायचा आहे कारण फॉर्म आपल्याला चुकवायचा नाही. तर त्यावेळेस प्रगत कुशल प्रशिक्षण हा वेगळा मुद्दा आहे आणि शिकाऊ उमेदवारी हा वेगळा मुद्दा आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला टिक किंवा क्लिक करायचं आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयीची डिटेल माहिती असलेला व्हिडिओ सुद्धा आम्ही योग्य वेळेमध्ये तुमच्याकरता उपलब्ध करून देऊ. पण तरी पण तुम्ही जर स्वतः फॉर्म भरत असाल तर नक्कीच तुम्ही या मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करायला हवं. त्याचप्रमाणे बरेचसे काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. तुमचा मोबाईल नंबर चालू स्थितीमध्ये असावा, ईमेल आयडी असावा, कारण तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यावरती तुम्हाला SMS जातो, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर किंवा पासवर्ड सुद्धा त्या ठिकाणी जातो. या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. अशा गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे. अचूक पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर बघून घेऊ महत्वाचा मुद्दा तंत्रज्ञ 3 या पदाकरता उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतही घेण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषेमध्ये प्रश्न आणि उत्तर येणार आहेत. तर या दोन्ही भाषेमध्ये परीक्षा होणार आहे. उमेदवारांना इतर महत्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत की शासकीय, निमशासकीय, शासकीय उपक्रम तसेच महानिर्मिती कंपनीच्या सेवेतील कर्मचाऱ्याने वर नमूद केलेल्या पदांकरता अर्ज केला असेल तर सदर कर्मचाऱ्याला सक्षम अधिकाऱ्याने वितरित केलेल्या खात्याचे ना हरकत म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट अंतिम निवडपूर्व कागदपत्रे जमा करते वेळी म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे. जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी कामाला असाल शासकीय, निमशासकीय कंपनीमध्ये तर तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्यावेळेस द्यायचं ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता इलिजिबल व्हाल त्यावेळेस. जसं की मगाशी आपण म्हटलं होतं डोमेशियल सर्टिफिकेट विषयी की उमेदवार महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा, तसेच उमेदवाराजवळ महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असल्याबाबतचे स्वतःच्या नावे असलेले आदिवासी प्रमाणपत्र
वडिलांचे नाही किंवा नात्यातले कोणाचे नाही, त्यांच्या स्वतःच्या नावे असलेलं डोमेशियल सर्टिफिकेट जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा असणे आवश्यक आहे. जातीचा दाखला तर तुमच्याकडे असेलच, तो सुद्धा असणे आवश्यक आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे. महत्वाचा मुद्दा फी विषयी जाणून घेऊ. या ठिकाणी दिलेला आहे जुन्या जाहिरातीमध्ये 2019च्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता फी होती 500 अधिक जीएसटी, मागासवर्गीय उमेदवारांकरता फी होती 300 प्लस जीएसटी. नक्कीच यामध्ये कदाचित या जाहिरातीमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येईल. कदाचित ही रक्कम वाढलेली असेल. निवड पद्धती कशी असेल याविषयी सुद्धा जाणून घेऊ. जाहिरातीस अनुसरून पात्र झालेल्या अर्जदार उमेदवारांची चाळणी करण्याकरता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे. तुम्हाला माहिती आहे आयबीपीएस कंपनी कदाचित ही परीक्षा घेणार आहे. त्याचबरोबर ऑप्शनल पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. निवड पद्धतीविषयी जाणून घेऊ की उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांनुसार तसेच जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आलेल्या रिक्त जागांनुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड सूची यादी तयार करण्यात येईल. सदरची निवड सूची कंपनीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरता उपलब्ध करून देण्यात येईल. त्या ठिकाणी वाचू की प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी श्रेणीमधून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेच्या 75 गुणांव्यतिरिक्त अधिकतम 25 गुण हे त्यांच्या जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक आहे त्या रोजीपर्यंत महानिर्मिती कंपनीत प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेल्या प्रत्येक पूर्ण वर्षाकरता देण्यात येतील. आता हा मुद्दा समजून घ्या. जुन्या जाहिरातीमध्ये दिलेला आहे जे एकूण गुण आहेत त्याचं कन्व्हर्शन केले जाणार आहे 75 गुणामध्ये फक्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीचं. आणि त्यानंतर त्यांनी जर हे प्रशिक्षण महानिर्मिती कंपनीमध्ये पूर्ण केलं आहे तर प्रत्येक वर्षाकरता 5 गुण अशा पद्धतीने जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 25 गुण त्यांना देण्यात येणार आहे. आणि अशा प्रकारे त्यांची निवड यादी बनवण्यात येणार आहे. म्हणजे ऑनलाईन परीक्षेचे 75 गुण अधिक प्रगत कुशल प्रशिक्षण कालावधी करताच्या 25 गुण अशी 100 गुणांच्या अधीन राहून उमेदवारांना प्राप्त एकूण गुणांनुसार बनवण्यात येईल काय निवड यादी. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे की ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक कधीपर्यंत असेल. आपण सर्वांना माहिती आहे की ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुरू होणार आहे 26 ऑक्टोबर 2024 पासून. तर या ठिकाणी आपण बघू शकतो ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी हा जो मागची जाहिरात आहे 2019 ची त्याची होती 26/8/2019 आणि या वर्षीची आहे 26/10/2000. तर ती होती 8/9/2019 पर्यंत. तर या वर्षी आपण आशा करू की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक असणार आहे 8 नोव्हेंबर 2000. आणि त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेच्या तारखा वगैरे सर्व ऑफिशियल वेबसाईट वरती पब्लिश केल्या जातील. आपल्या चॅनल वरती सुद्धा आपण तशी माहिती वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करू. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ही 26 ऑक्टोबर 2024 ला सुरू होईल. तर असणार आहे 8 नोव्हेंबर 2024 पर्यंत. त्यानंतर आपण परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे ते सुद्धा एक जाणून एक नजर टाकू. महाजनको तंत्रज्ञ 3 परीक्षा पॅटर्न 2024 कसा असणार आहे. कालावधी असणार आहे 120 मिनिटाची. त्यामध्ये तांत्रिक विषयाचे 60 प्रश्न असणार आहे. एकूण मार्क्स असणार आहे 120 म्हणजे एका प्रश्नाकरता 2 गुण. आणि त्यानंतर योग्यता म्हणजे इतरही जे काही प्रश्न आहेत ते असणार आहेत 60 प्रश्न आणि त्याच्याकरता मार्क्स असणार आहेत 60. अशी एकूण 120 प्रश्नाची आणि 180 गुणांची परीक्षा तुमच्याकरता होणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन जी येणारी जाहिरात आहे जवळपास 99% अशाच पद्धतीने असेल. कारखान्याविषयी जो काही आपण अंदाज बांधलेला आहे तो सुद्धा अशाच पद्धतीचा असेल. जर त्यामध्ये काही बदल असेल तर नक्कीच आम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती माहिती योग्य वेळेमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू. या भरतीविषयी तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील जे काही शंका असतील कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नक्कीच त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.